नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं, 50 आमदार घेतले आणि आपल्या गटासोबत भाजपसोबत जाऊन त्यांनी महाराष्ट्रात आपलं सरकार सुद्धा स्थापन केलं. पण या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं तेव्हापासूनच अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा हा प्रचंड चर्चेत आलेला आहे. आणि याच शिंदे गटातील 16 आमदारांवर जर या लॉ अंतर्गत कारवाई झाली तर शिंदे सरकार सुद्धा धोक्यात येईल का, याही चर्चा होत आहेत. आणि हाच मुद्दा अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे. पण केवळ महाराष्ट्रातच याच्या चर्चा होत आहेत का, तर नाही. याआधी सुद्धा हा कायदा बऱ्याचदा चर्चेत आलेला आहे. आणि नुकताच गोव्यामध्ये सुद्धा जेव्हा काँग्रेसचे आमदार हे भाजपसोबत जाणार आहेत तिथे सुद्धा या कायद्याची चर्चा होतीये. या कायद्यावरून प्रचंड वाद सुद्धा होत आहेत. पण असं या कायद्यात नेमकं आहे तरी काय, ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे सरकारला किंवा शिंदे गटाला सुद्धा त्याचा धोका हा अजूनही जाणवतोय? असं काय केलं की आमदार आणि खासदारांनी पक्षांतर केलं तरी सुद्धा त्यांची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द होऊ शकते? त्याच्यानुसारच आपण अँटी डिफेक्शन लॉ हा नेमका आहे तरी काय, त्याच्यात एक्सेप्शन्स काय आहेत आणि त्याच्यावरून वाद का होतो, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया. तर अँटी डिफेक्शन लॉ हा आपल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने जर पक्षांतर केलं तर त्या आमदारांची आमदारकी आणि खासदारांची खासदारकी ही रद्द होणार की नाही याबाबतचे सगळे नियम या अँटी डिफेक्शन लॉ मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान असताना 1985 मध्ये हा कायदा घटना दुरुस्ती करून अमेंडमेंट करून अंमलात आणण्यात आलेला होता. आता हा कायदा कुठे कुठे लागू होतो? सगळ्यात पहिले, जेव्हा आमदार किंवा खासदार स्वच्छ नेते असलेल्या पक्षाचं सदस्यत्व सोडून देतात, सभागृहात मतदानावेळी पक्षादेशाचं उल्लंघन करतात, विधानसभा आणि संसद दोन्ही ठिकाणी हा कायदा लागू होतो. आता हा कायदा मुळात अंमलातच का आला आणि त्याच्यानंतर या कायद्यात नेमक्या काय काय तरतुदी आहेत त्या जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की पक्षांतरामुळे निर्माण होणारी राजकीय अस्थिरता. 1967 ते 1971 या अवघ्या 4 वर्षांच्या कालावधीत इतकं पक्षांतर झालेलं आहे, म्हणजे जवळपास 150हून अधिक खासदारांनी आणि 1900हून अधिक आमदारांनी या काळात पक्षांतर केलेलं आहे. इतकंच नाही तर तुम्ही आयाराम गैराम ही कॉन्सेप्ट सुद्धा बऱ्याचदा ऐकलेली असेल, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असतात. आता ही कॉन्सेप्ट सुद्धा 1967 मध्ये झालेली आहे, जेव्हा हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात 3 वेळेला पक्षांतर केलेलं होतं. या सगळ्या घडामोडी पाहता म्हणजे एवढ्या 1900 आमदारांनी या 4 वर्षात पक्षांतर करणं, या एका आमदाराने एका दिवसात 3 वेळा पक्षांतर करणं, या सगळ्या वारंवार होणाऱ्या पक्षांतरामुळे जी राजकीय अस्थिरता निर्माण होते, त्याच्यामुळे पडणारी सरकारं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुठेतरी पक्षांतर बंदी कायदा यायला हवा याची गरज ही जास्त प्रकर्षानं जाणवू लागली. पण तरी सुद्धा हा कायदा अंमलात यायला जवळपास 17 वर्ष लागली. राजीव गांधी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा 1985 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर हा कायदा अंमलात आणण्यात आला. पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये 2003 मध्ये वाजपेयी सरकारने काही बदल केले. आता हा कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यानुसार या बदल नेमके काय काय करण्यात आले ते आता समजून घेऊया. तर हा अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे नेमकं काय, तर एका पक्षातल्या आमदाराने किंवा खासदाराने जर स्वच्छेने ठरवलेलं असेल की आपल्याला या पक्षाचं सदस्यत्व सोडायचं आहे, दुसऱ्या पक्षात जायचं आहे, तर अशा वेळेला त्याचं जे आमदारकी किंवा खासदारकी असते ती रद्द होते आणि त्याला निवडणुकांना सामोरं जावं लागू शकतं. पण आता याच्यामध्ये एक मेक होती, ती म्हणजे की 2003 पर्यंत, 1985 ला कायदा आला तर 2003 पर्यंत यात अशी अट होती की जर 1/3 आमदार त्या पक्षातनं निघून दुसऱ्या पक्षात जात असतील, त्यांचा एक गट तयार करत असतील, तर अशा परिस्थितीत हा कायदा तिकडे लागू होणार नाही, म्हणजेच त्यांची आमदारकी ही काही रद्द होणार नाही. पण तरी सुद्धा या पक्षांतराला कुठेही आळ बसत नव्हता, त्याच्यावर नियंत्रण येत नव्हतं. आणि म्हणूनच 2003 मध्ये वाजपेयी सरकारने ही 1/3ची अट होती ती काढून ती 2/3 वर नेली. म्हणजेच एखाद्या पक्षाच्या 2/3 सदस्यांनी जर दुसऱ्या पक्षात जायचं ठरवलं किंवा त्या पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई म्हणजे त्यांची आमदारकी, त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची कारवाई ही होणार नाही. पुन्हा एकदा समजून घ्या, एखाद्या आमदाराने किंवा दुसऱ्या आमदाराने आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडून दुसऱ्या पक्षाचं सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला तर अशा परिस्थितीत त्यांचे आमदारकी ही रद्द होऊ शकते आणि त्यांना निवडणुकांना सामोरं जावं लागू शकतं. पण आत्ताच्या परिस्थितीत बदललेल्या कायद्यानुसार 2003च्या अमेंडमेंटनुसार जर त्या पक्षाच्या 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला किंवा आपला स्वतंत्र गट निर्माण करून तसंच थांबायचा निर्णय घेतला तर मात्र त्यांची आमदारकी ही रद्द होत नाही. आणि तीच गोष्ट आता एकनाथ शिंदेच्या गटाबद्दल निर्माण झालेली आहे. पण याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. जे हे 2/3 सदस्य असतात त्यांनी आपला एक तर स्वतंत्र गट निर्माण करावा किंवा त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं, या 2 गोष्टी असतात. आता याच अँटी डिफेक्शन लॉ नुसार
आमदारांचं सदस्यत्व हे रद्द करायचं की नाही याचे संपूर्ण अधिकार हे त्या विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना बहाल करण्यात आलेले आहेत. इतर कोणीही हा निर्णय घेऊ शकत नाही. आता याच्यामध्ये ही डिस्क्वालिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी किती कालमर्यादा असायला हवी, किती वेळात तो निर्णय घ्यायला हवा, याबद्दलची कुठलीही कालमर्यादा त्याच्यात देण्यात आलेली नाहीये कायद्यात आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने याच्यात म्हटलेलं आहे की किमान 3 महिन्यांच्या आत तरी या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जावा. आता या कायद्यासंदर्भात 2 ते 3 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल हे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. सगळ्यात पहिलं म्हणजे आता आपण स्पीकर बद्दल बोललो त्याच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे किंवा बदल केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जो सगळ्यात पहिले आपण नियम जाणून घेतलेला होता की एखादा सदस्य हा स्वच्छेने आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडण्याच्या तयारीत असेल तर आता ही स्वइच्छा ही कशी ओळखावी या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही तरतुदी दिलेल्या आहेत किंवा काही भाष्य केलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्पीकर संदर्भात तर जेव्हा हा कायदा आणण्यात आलेला होता तेव्हा स्पीकरचा जो डिसिजन असेल, जो निर्णय असेल त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही असं या कायद्यात म्हटलेलं होतं. पण 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यात बदल केले आणि त्याच्यानंतर म्हणजे बदल केले आणि त्याच्यात असं सांगितलं की जो स्पीकरचा डिसिजन असेल, जो निर्णय असेल त्याला सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टांमध्ये आव्हान हे देता येऊ शकतं आणि त्याच्यानंतर मात्र बऱ्याचदा जे अध्यक्षांनी निर्णय घेतलेले आहेत त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान सुद्धा हे देण्यात आलेले आहे. दुसरी गोष्ट स्वइच्छा कशी ओळखायची या संदर्भात सुद्धा रवी नाईक वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं की एखाद्या सदस्याने जरी त्या पक्षाचा राजीनामा दिला नसेल पण त्याच्या वर्तणुकीतून, वागणुकीतून असं दिसत असेल की त्याला त्या पक्षाचं सदस्यत्व सोडायचं आहे तर अशा परिस्थितीत सुद्धा त्याला ते ग्राह्य धरलं जाऊ शकतं की त्याला त्या पक्षाचं सदस्यत्व हे सोडायचंय. दुसरी गोष्ट ती म्हणजे आणखी एक जजमेंट होतं ज्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की जर एखाद्या पक्षाचा सदस्य हा त्याच्या पक्षाच्या विरोधात बोलत असेल आणि दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर या गोष्टीवरून सुद्धा त्याला त्या पक्षाचं सदस्यत्व सोडायचं आहे हेच सुद्धा अजम्पशन हे काढता येऊ शकतं. तिसरी गोष्ट होती ती कर्नाटक केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेली होती की जोवर अध्यक्ष अँटी डिफेक्शन लॉ संदर्भात आपला निर्णय देत नाही तोपर्यंत त्याच्या केसला कुठल्याही कोर्टात चॅलेंज देता येऊ शकत नाही. म्हणजे एखादी ऑनगोईंग प्रोसेस असेल तर त्यावेळेला त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज देता येऊ शकत नाही. जेव्हा अध्यक्ष डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला निर्णय देतील त्याच वेळेला ती सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल असं सुद्धा कर्नाटक केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं. आता कर्नाटकचा उल्लेखच झालाय तर कर्नाटकमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा समजून घेऊया. कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेस आणि जेव्हा जनता दल सेक्युलरचं सरकार होतं तेव्हा जवळपास 15 ते 17 आमदारांनी राजीनामा दिलेला होता. ऑलरेडी त्या सरकारविरोधात बहुमत सिद्ध करण्याचा ठराव हा विधानसभेत मांडण्यातच आलेला होता. अशा परिस्थितीत 17 आमदारांवर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई झाल्यामुळे स्पीकरने ती केल्यामुळे बहुमताचा जो आकडा होता तो घसरला. तो आला 104 वर आणि भाजपकडे तेव्हा 105चं संख्याबळ होतं आणि परिणामी भाजपचं सरकार हे अपक्षांच्या जोरावर येणं अगदी सहज सोपं झालं आणि त्याच्यात भाजपचं सरकार हे कर्नाटकात आलं. आता त्याच्यानंतर जो स्पीकरचा डिसिजन होता त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. जसं आपण मगाशी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने याच केसमध्ये सांगितलेलं होतं की अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं, जर ऑनगोईंग प्रोसेस असेल तर देता येत नाही. तशाच प्रकारे जो अध्यक्षांचा निर्णय आलेला होता त्याला सुप्रीम कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने जो अध्यक्षांचा निर्णय होता तो कायम ठेवलेला होता. या आमदारांवर डिस्क्वालिफिकेशनची जी कारवाई होती ती झालेली होती, म्हणजे त्यांच्या निलंबनाची कारवाई ही झालेली होती. पण अध्यक्षांनी याच्यामध्ये आणखीन एक निर्णय दिलेला होता की हे जे सदस्य आहेत ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई झाली त्यांना 2023 मध्ये कर्नाटकाच्या पुढच्या निवडणुका येईपर्यंत निवडणुका लढताच येणार नाहीत हे सुद्धा स्पीकरने डिसिजन दिलेला होता. त्याला सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने मात्र म्हटलेलं होतं की डिस्क्वालिफिकेशन झालं तरी सुद्धा पुढच्या निवडणुका लढता येणार नाहीत, अशा प्रकारची बंधनंही घालता येणार नाहीत आणि म्हणून या सगळ्या आमदारांनी 14 आमदारांनी पुन्हा निवडणुका लढवल्या आणि त्याच्यात त्या निवडणुका ज्या होत्या पोटनिवडणुका होत्या त्या 2019 मध्ये अखेरीस घेण्यात आल्या. अशाच प्रकारे मेघालयामध्ये सुद्धा अगदी रिसेंटली काँग्रेसच्या 17 पैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण त्यांच्याकडे 2/3 संख्याबळ असल्यामुळे त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही झाली नाही. राजस्थानमध्ये सुद्धा बीएसपी बहुजन समाज पार्टीच्या 6च्या 6 आमदारांनी पक्षांतर केलेलं होतं आणि त्यांच्यावरही कारवाई झाली नाही. अशाच प्रकारे तेलुगू देसम पार्टीच्या सुद्धा 4 खासदारांनी पक्षांतर केलं पण त्यांच्या 4ही खासदारांनी पक्षांतर केलं त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही झाली नाही. तर या अँटी डिफेक्शन लॉ बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला ती माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स ही माहिती मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवरही तुम्ही वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.